नमस्कार मित्रांनो, आपण चाललो एक अशा व्यक्तीला भेटायला जे शेतकरी तर आहेच, पण शेतीबरोबर त्यांनी त्यांची जी कला जी जोपासली आहे, आमचे आबा. तर त्यांना आपण आज भेटायला चाललो आहे. तर चला आपण त्यांना भेटू आणि त्यांच्या बरोबर घडलेले जे प्रसंग आहे ते आपण बघू. चला. तर शेवटी आपण त्यांच्या घरी आलो आणि बघितलं तर काय त्यांनी मस्त झाडाखाली गोमाता बांधलेली होती. घराच्या आजूबाजूला एवढे सुंदर सुंदर झाडे लावले होते ना, फळाची झाडं, त्यानंतर फुलाची झाडं आणि बघा रानकेळी लावली त्यांनी. मी आबांना विचारलं, म्हणलं हा काय प्रकार आहे, खूप उंच आहे म्हटलं. अरे बाबा म्हणे ही वेगळ्या प्रकारची केळी म्हणे, रानकेळी म्हणतात म्हणे याला. म्हणलं आबा झाडाच्या याच्यामध्ये घरसुद्धा दिसत नाही म्हणे, मला तेच आवडतं म्हणे. पण आबा त्यावेळेस झाडावरती चढलेले होते आणि आबा झाडावरून माझ्यासोबत बोलत होते. मी गेल्यानंतर पाहिलं, म्हणलं गाय का बरं इकडे बांधली. अरे म्हणे बाबा दिवसभर तीमध्ये असते, संध्याकाळी मी झाडाखाली मध्ये बांधत असतो म्हणे, संध्याकाळी दूध काढायचं टायमाला. म्हणलं बरं आबा, म्हणले आंबे पिकले म्हटलं, वर काढायचे नाही का. अरे चालू आहे म्हणे उतरवायची कामं, काही काही पडून जाता म्हणे. म्हटलं ह्या कायऱ्या म्हणे, अरे लोणच्याच्या कायऱ्या ते. म्हणलं वा. आबावरती ना झाडावरती जांभूळ काढायचं काम चालू होतं आबांचं. आबा म्हणजे बघा या आबांचं वय एक 50च्या घरामध्ये. तर आबा एवढं उंच झाडावरती चढून जांभूळ तोडायचं चालू होतं. आबा म्हणे जांभूळ थोडं खायची इच्छा झाली आणि त्यांनी शेतामध्ये एवढे भारी पिकं लावलेले आहेत ना, का तिथून असं वाटतं का जाऊच नाही, असं वाटतं तिथंच थांबून घ्यावं. आणि पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथं खूप करमून गेलं. एवढे निसर्गरम्य वातावरणामध्ये राहताना आबा म्हणजे तिथं पाण्याचं पण प्रमाण खूप आहे, त्याच्यामुळं झाडं फुलं खूप खूप जास्त प्रमाणामध्ये. तिथं गेलो ना, कसं दिवस गेला समजलंच नाही मला. नंतर आबांनी ना पिशी भरून जांभळं मला दिले म्हणे, जांभळं खा मस्त आहे म्हणे. म्हणलं चला आता आबा, खूप जांभळं पण खाल्ले, निघतो म्हणलं आता. पुढची व्हिडिओमध्ये काय झालं ते तुम्हाला नक्की सांगतो. चला, रामकृष्ण हरी. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.